नमस्कार मंडळी, मंथन सावंतांचं मंथन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. तर आता आम्ही चाललो असू मार्लेश्वर गणपतीपुळे. बघूया आता काय काय होत. आता रत्नागिरीत चाललेलो असू आम्ही आता. तर आता वाजले असत 8:30. आमचा सुरू टायमिंग तर लवकर होतो 8 वाजता, पण काय होऊ ना तयारी करायचं वेळ झालो. तर चला, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आज मार्लेश्वर आणि गणपतीपुळे दर्शन घेतलेलं आहे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. मी पण पहिल्यांदा चाललोय असं आहे, म्हणजे गणपतीपुळे मी पहिल्यांदा गेलेलो आहे, पण मार्लेश्वरात पहिल्यांदा जाते असं आहे. तर सावंतवाडी ते मार्लेश्वर ह्या अंतर जर 180 किलोमीटर एवढा असा, तर 3-3.5 तास लागतले जाऊ आमका. तर निदान आमचा अंदाज असा 11:30-12 पर्यंत पोहोचलो असे. तर मध्ये थांबलो तर जरा आणखी उशीर होतलोच. तर चला तर करूया नवीन प्रवास मार्लेश्वरचो. तिकडेचे स्पॉट बघण्यासारखे असतात असं मी ऐकन असं आहे. हाय गाईस, हॅलो फ्रेंड्स. आज जाऊया आता मार्लेश्वरात. मी पण पहिल्यांदा चाललो असं, हे पण वाटतं पहिल्यांदा सगळे चालले असतले, कारण नवीन स्पॉट आमच्यासाठी सगळ्यांसाठी हो मार्लेश्वर. आणि तो पावसाळ्यात एकदम चांगलो असता. 7 धबधबे पण असतात तिकडे, त्या बघू भेटले. बघूया आता कसा पाऊस कमी आहे आज, आणि पाऊस जरा कमीच होयो तर आज बघू भेटला. पाऊस नाही पडणार रे आज. अंदाज बघूया पाऊस. आपल्या महाराष्ट्रात अनेक गणपतीची प्रसिद्ध मंदिरं असत. त्यातला रत्नागिरी जिल्ह्यातला तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध असा गणपतीचा मोठा मंदिर असा. आपल्या ग्रुपात पण तुमका अशी माणसा दिसत असतलीच. एक असता तो म्हणजे मॅप दाखवणारो, दुसरो असता तो म्हणजे गाडीत गाणी लावणारो, तिसरो असता तो म्हणजे सारखो फोनवरच बोलत असणारो, ते का टाइमच नसता. चौथो असता तो म्हणजे गाडीचो ड्रायव्हर, खटारी गाडीचो ड्रायव्हर. आणि काय काय माणसा फिराग न येता झोपा घेणारी. अशा सगळ्यांना घेऊन चालले असे तो म्हणजे मी रत्नागिरी. सावंतवाडी ते रत्नागिरी ह्या अंतर 177 किलोमीटर एवढा असा. तर आम्ही आता 1.5 तास प्रवास करून थांबलेलो असो ओनी या गावात. ओनी इकडे गाव भेटा राजापूरच्या जरा पुढे. ते म्हटलं जरा चाय पिऊन पुढच्या प्रवास निघाया. प्रवास करताना थोडं थांबाच लागता. तर आता चाय पिऊन निघतो. आता वाजले असं 11, 12-12:30 वाजता पोचतो आम्ही गणपतीपुळ्यात. तर चला जाऊया गणपतीपुळे. पावसाळा म्हटलो की चहाही येताच. चहा वगैरे पिऊन आम्ही आता डायरेक्ट निघालो ते म्हणजे रत्नागिरी गणपतीपुळेच्या श्री गणपती मंदिरात. सावंतवाडी ते रत्नागिरी हो रस्तो खरंच खूप चांगला असा. हिरव्यागार निसर्गामुळे प्रवास करताना अजिबात थकवा जाणवणार नाही. गणपती अधिक पुळे, पुळे म्हणजे रेती म्हणून या गावाचं नाव गणपतीपुळे असा ठेवण्यात दिला. वाटेत जाताना आमका भेटलो तो म्हणजे कोल्हो. ह्यो आमच्या रॉकीचो पूर्वज असा. म्हटला रॉकी दाखवूया. या समृद्ध निसर्गामुळे वन्यजीव इकडे वावरत असतात. आता आपण पोचलेलो असो ते म्हणजे गणपतीपुळ्याच्या मंदिराकडे. ह्यो गणपतीपुळ्याचो एंट्रन्स. गणपतीपुळ्यात पोचलेलो असो आम्ही आता. तर मार्लेश्वरच्या आधी म्हटलं गणपती दर्शन घेऊया पहिला, म्हणून आम्ही गणपतीपुळे पहिले लिहिलो असो. तर घेऊया गणपती दर्शन. बघूया आधी व्हिडिओ काढू भेटतं का आतमध्ये. शक्यतो व्हिडिओ भेटणार नाही वाटतं काढू, तरी पण बघूया, ट्राय करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ह्या गणपती मंदिराची थोडक्यात माहिती मी तुमका सांगतोय. गणपतीपुळे ह्या गावात खोत भिडे ह्या कुटुंब रवा होता. ते या गावचे प्रमुख होते. खोत भिडे हे गणपतीची उपासना करत असत. तर 16व्या शतकात मुघलांनी गणपतीपुळे या गावावर आक्रमण केला. तेव्हा खोत भिड्यांनी समुद्राच्या बाजू असलेल्या केवड्याच्या वनात जाऊन गणपतीची उपासना केली. आणि त्यांच्याने सांगितलं की जोपर्यंत या संकट टळणार नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करूचे नाही. तेव्हा त्यांका दृष्टांत झालो की आगरवडे या गावात केवड्याच्या वनात प्रकट झालेलो असं. तू माझी पूजा अर्चा सुरू कर आणि मी तुझ्यावर इलेला ह्या संकट पळवून लावतोय. खोत भिड्यांची एक गाय ह्या केवड्याच्या वनात जाऊन दूध सोडी ह्या त्यांका कळाला. तेव्हा गावकऱ्यांना घेऊन त्यांनी केवड्याच्या वनात जिकडे गाय दूध सोडी तो भाग त्यांच्याने. तेव्हा त्यांका शिळेत स्वयंभू गणेश मूर्ती प्रकट झालेली दिसली. मंदिराच्या मूळ गाभाऱ्याचा काम छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातले अनाजीपंत यांच्याने केलेला असा. समुद्र गणपतीच्या भेटीक रोज येता. गणपती मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम सोय केलेली असा. हय तुमका मातीचे वेगवेगळे प्रकारचे वस्तू बघूक भेटतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, मिठाई आणि गोड पदार्थ हय तुमका भेटतात. गणेश चतुर्थीत इकडे मोठं उत्सव असतं. आमचं महाप्रसाद घेऊन झालेलो असं आणि 2 वाजलेले असत. तर आता मी चाललो असो मार्लेश्वर मंदिर.
तिकडे 7चं टायमिंग असतं संध्याकाळचं, त्याच्या आधी पोचायला लागतं. आणि इकडून तर 60 किलोमीटर अंतरावर असा शॉर्टकट रस्तो कुठचा असतो आमका अजून काही माहीत नाही. असा पण आम्ही आता चाललो असू मार्लेश्वरला. तर चला तर जाऊया आता मार्लेश्वर. एक तर सकाळी लेट उठले, आमका निघत होतं 7:30 वाजता. उठले सगळे लेटच, जाऊ का 8:30 वाजले बाहेर पडाक. आणि ता झाला सगळं फिरायला झालं आणि आता झोपलेत गाडीत फक्त वाटतं मी आणि जीवन दोघं जण चाललं जागे असू. तो गाडी चालवता म्हणत आणि मी आपलं असं म्हटलं जागो राहूया. बाकी सगळे झोपलेत बघा. हे बघा दाखवतो, हे बघा, हे एक झोपलो, हे एक झोपलो आणि दाखवते बघा, तो एक झोपलो. फक्त वाटतं मी आणि जीवन वाटतं जागे असो असं वाटतं एकंदरीत. दाखवते तुमच्या बघा. अरे देवा, ह्यो ड्रायव्हर असं काय कोण, ह्यो पण झोपलेलोच असं मरे. ते काय वाटतं आमची गाडी म्हणजे टेस्ला कार असा. आमची ओव्हर ऍक्टिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की तुम्ही सांगा. मार्लेश्वर आता मस्त काही ब्रिज भेटत बघा, मस्त काही ब्रिज आहे, मस्त क्लायमेट पण आहे बघा, मस्त वाटतं. रत्नागिरी ते मार्लेश्वर ह्या अंतर 75 किलोमीटर एवढा असा. रस्तो एकदम खराब असा आणि ह्यो रस्तो तुमका गुगल मॅपवर दाखवणार नाही, त्यामुळे मॅपच्या भरवशावर तिकडे जाऊ नका. आम्ही लोकांक विचारत मार्लेश्वर मंदिरापर्यंत पोहोचलो. ह्या श्री मार्लेश्वर देवाचा मूळ मंदिर. ह्या श्री मार्लेश्वर देवाचा मूळ मंदिर असा म्हटलं जाता. इकडनं देव डायरेक्ट डोंगरात गेलो असा म्हटलं जाता. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी मार्लेश्वर मंदिराची पूर्ण माहिती तुमका सांगतलंय, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. गणपती पळत नामक झाले 2 तास तरी लागले येऊ इकडे. आणि रस्तो असा ना आता गुगल मॅपवर दाखवणार नाही, तुम्ही विचार येऊया देवरुखात येऊचं लागता. आणि रस्ता एकदम खराब आहे, तुम्ही शॉर्टकट जर मारा असा रस्ता एकदम खराब असा तर डायरेक्ट हायवेवरनच या. आणि असं आता बारीक पाऊस सुरू आलेलो असा आणि वाजल्यात बरोबर 5. मंदिराचा टायमिंग 7 वाजेपर्यंत असा. तर बघूया आता. मंदिराच्या खाली पार्किंगची उत्तम सोय केलेली असा, जागा पण खूप मोठी असा. मंदिराच्या पायथ्याशी तुमका बरीचशी हॉटेला दिसतात. ह्या मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असतं. ह्या मंदिर मारळ या गावात स्थापन असं. तर इकडनं मंदिराकडे जाऊ पायऱ्या सुरू होतात. टोटल 530 पायऱ्या असतात आणि पायऱ्या चढाक 15 ते 20 मिनटं लागतात. मी पण पहिल्यांदा गेलो असतो, तर बघूया किती वेळ लागतात तो. पण एरिया खूप मस्त असा आणि पाऊस पण येलो टाइम टू टाइम. पाऊस खरं कमी असं होतं, बघूया आता पाऊस कमीच होतो तर बघू भेटले. श्री मार्लेश्वर ह्या रत्नागिरी जिल्ह्यातला एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर असा. संगमेश्वर तालुक्यातल्या मारळ या गावात ह्या मंदिर असा. यो परिसर एकदम निसर्गमय आणि समृद्ध असो असा. ह्या मंदिराकडे जाताना गावातल्या लोकांनी रोजगारासाठी सुरू केलेली दुकानं तुमका दिसतली. हय तुमका गोड कोकम भेटता आणि ता मस्तच लागता. ह्या हॉटेलात तुमका वेगवेगळ्या प्रकारचे सरबत उपलब्ध असत. ह्या ठिकाणी स्वस्त दरात मूर्ते भेटतात. किती रुपये होल? फ्री आहेत सगळे? फ्री होलसेल आहे काय? होलसेल दुकान. सगळे घेतले तर फ्री. सगळे घेतले फ्री. सगळे घेऊ सगळे घेऊ काय? उद्या गाडी घेऊन येतोय. ओके. श्रीदेव मार्लेश्वरच्या मंदिराकडे जाणारे पायरे हे पण खूप सकल असत, त्यामुळे चढताना अजिबात थको जाणवणार नाही. ह्यो दिसता तो म्हणजे लिंगेश्वरचो डोंगर. खालना मंदिराकडे बरोबर 15 मिनिटं लागतात, 15 ते 20 मिनिटं लागतात. माझ्या तुम्ही बघत जर गेल्यात तर 15 ते 20 मिनिटं धरून चला. थोडंच वेळ लागतं वरती येऊ. आणि इकडे जेव्हा तुम्ही येतला आणि इकडं सीन बघतलात खरोखर बघण्यासारखं नाहीच म्हटलं तरी 20 तरी धबधबे दिसतात असत. तुम्ही दाखवत आहे मी आता. मी बघा या ठिकाणावरनं बारीक मोठे धरून 20 ते 21 धबधबे तुमका एकाच जाग्यावर बघू भेटतात आणि ह्यो नजारो बघण्यासारखो असता. श्रीदेव मार्लेश्वरची माहिती थोडक्यात मी तुमका सांगतोय. पार्वती पते हर हर महादेव. ह्यो काळ होतो शिलाहार वंशाच्या काळातलो. शिलाहार राजवटीच्या काळात सत्ताधारांचो मनमानी कारभार बघून श्रीदेव मार्लेश्वर मंदिरातनं निघून गावात गेलो. जेव्हा राजांनी बघितला की देव मंदिरात नाया, तेव्हा श्रीदेव मार्लेश्वरची गावात शोधाशोध सुरू झाली. सगळीकडे शोधून पण देव का हेंका भेटाक तयार नाही. श्रीदेव मार्लेश्वर मंदिरात नव्हतो त्या काळात ह्या गावात खूप आक्रमण झाले. राजाचे सरदार साळुंके म्हणान हे संक्रांती दिवशी शिकारीसाठी जंगलात गेले. तेव्हा त्यांका डोंगराच्या गुहेत
श्रीदेव मार्लेश्वरचा दर्शन झाला. तो दिवस होतो संक्रांतीचा. गिरिजा देवी आणि श्रीदेव मार्लेश्वर यांचं लग्न संक्रांतीच्या दिवशी लावला जातं. नमस्कार मंडळी. लिंगेश्वर दगड असा आणि वरती शिवलिंग असतं. वरतीला वडील तरी लागतं. इकडचे लोकल लोक असतात ते वरती घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी ते पैसे चार्ज करतात. जर तुम्ही ट्रेकिंग करूचं असलं तर त्यांच्याबरोबर वरती जाऊ शकता. तिकडे लिंगेश्वर मंदिर असा आणि वरती शिवलिंग असा त्या वरती आहे. ह्या डोंगरात एकूण 7 मोठमोठे धबधबे असत. त्यांचा एकत्र येऊन पाणी ह्या खाली पडता. ह्यो धबधबो 150 ते 200 फुटावरनं खाली कोसळता. जर तुमचा त्या वॉटरफॉलकडे जायचं असला, त्या धबधब्याकडे जायचं असला, इकडनं मस्त गेलेलो पुढे गेला ते मस्त व्ह्यू भेटता. इकडनं पुढे जावा, इकडे मस्त व्ह्यू भेटता. इकडनं असे फोटो काढू नका, इकडे खाली पण जावा, मस्त व्ह्यू येतात. ह्यो दिसता तो म्हणजे धारेश्वर धबधबो. ह्याच्या बाजूकच श्री दत्तगुरूंचा एक छोटासा मंदिर असं. ह्या स्पॉटवरनं मार्लेश्वरचं पूर्ण परिसर स्वच्छ दिसता. येताना मस्तपैकी भजी आणि झुणका भाकर खाऊन आम्ही घराकडे निघालो. नमस्कार मंडळी, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असतोच. जर तुमचा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर कोण नातेवाईक असतील त्यांना नक्की शेअर करा. रत्नागिरी जिल्ह्यातलं मस्त स्पॉट असा मार्लेश्वर. एकदा पावसात व्हिजिट करा या स्पॉटला. धन्यवाद.